आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. वर्ष 2018 संपणार आहे. आपण 2019 मध्ये प्रवेश करणार आहोत. अशा वेळी स्वाभाविकपणे गेल्या वर्षात घडलेल्या घटनांची चर्चा केली जाते. तसंच येणाऱ्या वर्षासाठीच्या संकल्पांची देखील चर्चा होते. व्यक्तीचं जीवन असो, समाजाचं जीवन असो, राष्ट्राचं जीवन असो, प्रत्येकाला सिंहावलोकन करतानाच भविष्यात शक्य तितकं लांब बघण्याचा देखील प्रयत्न करायचा असतो आणि तेव्हाच अनुभवांचा फायदा होतो आणि निवड करण्याचा आत्मविश्वास देखील निर्माण होतो. आपण असं काय करू शकतो ज्यामुळे आपल्या जीवनात बदल घडून येईल, त्यासोबतच समाज आणि देश पुढे नेण्यात आपलं योगदान देता येईल. आपणा सर्वांना 2019च्या अनेक शुभेच्छा. 2018च्या कुठल्या आठवणी सोबत ठेवायच्या हे आपण सर्वांनी ठरवलंच असेल. 2018 हे वर्ष भारत एक देश म्हणून, आपल्या 130 कोटी जनतेची ताकद म्हणून कसं लक्षात ठेवलं जाईल हे देखील महत्त्वाचं आहे आणि आम्हा सर्वांचा ऊर अभिमानानं भरून टाकणारं देखील आहे. 2018 मध्ये जगातील सर्वात मोठ्या आयुष्यमान भारत या आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ झाला. देशाच्या प्रत्येक खेड्यात वीज पोहोचली. जगातील प्रतिष्ठित संस्थांनी मान्य केलं की भारत विक्रमी वेगानं गरिबी निर्मूलनाचं काम करत आहे. देशवासियांच्या अटळ संकल्पानं स्वच्छतेची व्याप्ती 95% पुढे नेण्याच्या दिशेनं अग्रेसर होत आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आझाद हिंद सरकारच्या 75व्या स्थापना दिनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला गेला. देशाला एकतेच्या धाग्यात ओवणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी देशाला मिळाला. जगात देशाचं नाव उंचावलं गेलं. संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार चॅम्पियन ऑफ द अर्थ देशाला देण्यात आला. सौर ऊर्जा आणि वातावरण बदलासाठी केलेल्या भारताच्या प्रयत्नांना जगात स्थान मिळालं. जागतिक सौर आघाडीची पहिली बैठक भारतात झाली. आपल्या सामूहिक प्रयत्नांमुळेच भारताच्या व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व वाढ झाली. देशाची संरक्षण सज्जता अधिक मजबूत झाली. ह्याच वर्षी आपल्या देशानं आण्विक त्रिकोण यशस्वीपणे पूर्ण केला. म्हणजे आता आपण भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही क्षेत्रात अण्वस्त्र सज्ज झालो आहोत. देशाच्या कन्यांनी सागर परिक्रमेद्वारे विश्वभ्रमण केलं आणि देशाचा ऊर अभिमानानं भरून आला. वाराणसीमध्ये भारताच्या पहिल्या जलवाहतुकीची सुरुवात झाली. ह्यामुळे जलमार्ग क्षेत्रात क्रांतीची सुरुवात झाली आहे. देशातल्या सर्वात लांब रेल्वे रस्ता पुलाचं, बोगीबील पुलाचं उद्घाटन झालं. सिक्कीमच्या पहिल्या आणि देशातल्या 100व्या पाक्योंग विमानतळाचं उद्घाटन झालं. 19 वर्षांखालील क्रिकेटचा विश्वचषक, अंध क्रिकेट विश्वचषक देखील भारतानं जिंकला. ह्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं मोठ्या संख्येनं पदकांची कमाई केली. पॅरा आशियाई स्पर्धेत देखील भारतानं चांगली कामगिरी केली. जर मी प्रत्येक भारतीयाच्या पुरुषार्थ आणि आपल्या सामूहिक प्रयत्नांविषयी बोलत राहिलो तर आपली मन की बात इतकी लांबेल की 2019 उजाडेल. हे सगळं 130 कोटी देशबांधवांच्या अथक प्रयत्नांनीच शक्य झालं आहे. मला आशा आहे की 2019 मध्ये देखील भारताची प्रगती आणि उन्नती अशीच सुरू राहील आणि आपला देश अधिक ताकदीनं यशाची नवी शिखरं सर करेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, या डिसेंबरमध्ये आपण काही असामान्य भारतीयांना मुकलो आहोत. 19 डिसेंबरला चेन्नईमध्ये डॉक्टर जयाचंद्रन यांचं निधन झालं. डॉक्टर जयाचंद्रन यांना लोक प्रेमानं मक्कल मारुथुवर म्हणत असत, कारण लोकांनी त्यांना आपल्या मनात स्थान दिलं होतं. डॉक्टर जयाचंद्रन गरिबांना सगळ्यात स्वस्त उपचार देणारे म्हणून ओळखले जात. लोक सांगतात की रुग्णसेवेसाठी ते सदैव तत्पर असत.
त्यांच्याकडे येणाऱ्या वयस्कर रुग्णांना तर ते येण्या-जाण्याचा खर्च देखील देत असत. www.thebetterindia.com या संकेतस्थळावर समाजाला प्रेरक अशा त्यांच्या कार्याविषयी अनेक लेख मी वाचले आहेत. त्याचप्रमाणे 25 डिसेंबरला कर्नाटकातील सुलागिट्टी नरसम्मा यांचं निधन झालं. सुलागिट्टी नरसम्मा ह्या सूईण होत्या. कर्नाटकातील दुर्गम भागातील माता-भगिनींना त्या प्रसूतीमध्ये मदत करत असत. ह्याच वर्षीच्या सुरुवातीला त्यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं होतं. डॉक्टर जयाचंद्रन आणि सुलागिट्टी नरसम्मा यांच्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी समाजाच्या भल्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. आपण आरोग्य सेवेविषयी बोलत आहोत तर उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील डॉक्टरांनी सुरू केलेल्या सामाजिक प्रयत्नांविषयी बोलायला मला आवडेल. अलीकडेच आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की शहरातले काही तरुण डॉक्टर शिबिरं आयोजित करून गरीब रुग्णांना मोफत उपचार देतात. इथल्या हार्ट लंग क्रिटिकल केअरतर्फे दर महिन्याला असं शिबिर घेतलं जातं. या शिबिरात अनेक प्रकारच्या रोगांवर मोफत इलाज करण्याची सोय असते. आज दर महिन्याला शेकडो गरीब रुग्ण या शिबिरांचा लाभ घेतात. निस्वार्थ भावनेनं रुग्णसेवा करत असलेल्या या तरुण डॉक्टरांचा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आज मला हे सांगताना अभिमान वाटतो की सामूहिक प्रयत्नांमुळेच स्वच्छ भारत अभियान यशस्वी झालं आहे. मला काही लोकांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये जवळपास 3 लाखाहून जास्त लोकांनी स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छतेच्या या महायज्ञात नगरपालिका, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, जबलपूरचे जनता जनार्दन सगळ्या लोकांनी मोठ्या हिरिरीनं भाग घेतला. मी आत्ताच thebetterindia.com चा उल्लेख केला, जिथे मी डॉक्टर जयाचंद्रन यांच्याविषयी वाचलं. शक्य असेल तेव्हा मी कटाक्षानं thebetterindia.com या संकेतस्थळावर जाऊन अशा प्रेरक गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करतो. मला आनंद आहे आजकालच्या काळात असं संकेतस्थळ आहे जे अशा विलक्षण लोकांच्या प्रेरणादायी गोष्टींशी समाजाचा परिचय करून देत आहे. ज्याप्रमाणे thepositiveindia.com समाजात सकारात्मकता पसरवण्याचं आणि समाजाला अधिक संवेदनशील बनवण्याचं काम करत आहे, त्याचप्रमाणे yourstory.com युवा संशोधक आणि उद्योजकांच्या यशोगाथा मोठ्या कौशल्यानं समाजाला सांगत आहे. त्याचप्रमाणे samskritbharati.in च्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या सहजतेनं संस्कृत भाषा शिकू शकता. आपण एक काम करू शकतो का? अशा संकेतस्थळांची माहिती एकमेकांना देऊन समाजात सकारात्मकता पसरवूया. मला खात्री आहे की यामुळे समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या आमच्या नायकांविषयी अधिकाधिक लोकांना माहिती मिळेल. नकारात्मकता पसरवणं सोपं असतं, पण समाजात आपल्या आजूबाजूला अनेक चांगली कामं होत आहेत आणि हे सगळं 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक प्रयत्नांनी होत आहे. प्रत्येक समाजात खेळांचं एक महत्त्व आहे. जेव्हा खेळ खेळले जातात तेव्हा ते बघणाऱ्यांच्या मनात देखील ऊर्जा निर्माण होते. खेळाडूंची प्रसिद्धी, ओळख, मान-सन्मान अशा अनेक गोष्टी आपण बघत असतो. पण अनेकदा यांच्या मागे अशा अनेक गोष्टी असतात ज्या क्रीडा विश्वापेक्षा कितीतरी अधिक असतात, मोठ्या असतात. काश्मीरची कन्या हनाया निसारबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. तिनं कोरियात झालेल्या कराटे अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. हनाया 12 वर्षांची आहे आणि काश्मीरच्या अनंतनाग इथे राहते. हनायानं मेहनत आणि चिकाटीनं कराटेचा अभ्यास आणि सराव केला. त्यातले बारकावे शिकली आणि स्वतःला सिद्ध केलं. मी सर्व देशवासियांतर्फे तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. हनायाला अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. त्याचप्रमाणे 16 वर्षांच्या रजनी या मुलीविषयी माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली. आपण नक्कीच वाचलं असेल. रजनीनं कनिष्ठ गटात मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर ती लगेच जवळच्या दुधाच्या एका छोट्या दुकानात गेली आणि 1 प्याला दूध प्यायली.
त्यानंतर रजनीनं ते पदक कापडात गुंडाळलं आणि आपल्या बॅगमध्ये ठेवून दिलं. आपण विचार करत असाल की रजनी एक प्याला दूध का प्यायली. तिनं ते आपले पिता जासमेर सिंग यांच्या सन्मानार्थ केलं. ते पानिपत इथे एका छोट्या दुकानात लस्सी विकतात. रजनीनं सांगितलं की इथवर पोहोचण्यासाठी तिच्या वडिलांनी खूप त्याग केला आहे, खूप कष्ट केले आहेत. जसमेर सिंग रोज सकाळी रजनी आणि तिची भावंडं उठण्यापूर्वी कामावर निघून जायचे. रजनीने जेव्हा मुष्टियुद्ध शिकण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा वडिलांनी शक्य ती सर्व साधनं गोळा केली आणि तिचा उत्साह वाढवला. रजनीला मुष्टियुद्धाचा सराव करण्यासाठी जुने ग्लोव्ज वापरावे लागले, कारण तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची होती. इतके सगळे अडथळे असूनही रजनी खचून न जाता मुष्टियुद्ध शिकत राहिली. तिनं सर्बियामध्ये देखील एक पदक जिंकलं आहे. मी रजनीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि रजनीला मदत केल्याबद्दल आणि तिचा उत्साह वाढवल्याबद्दल तिचे मातापिता जसमेर सिंगजी आणि उषाराणी यांचं अभिनंदन करतो. ह्याच महिन्यात पुण्याची एक 20 वर्षीय कन्या वेदांगी कुलकर्णी सायकलने जगप्रवास करणारी सर्वात वेगवान आशियाई बनली आहे. ती 159 दिवस रोज जवळजवळ 300 किलोमीटर सायकल चालवत होती. तुम्ही कल्पना करा, रोज 300 किलोमीटर सायकलिंग. सायकल चालवण्याची तिची जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. असं यश, अशा कामगिरीबद्दल ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते की नाही. विशेष करून माझे युवा मित्र जेव्हा अशा घटनांबद्दल ऐकतात तेव्हा त्यांना देखील अडथळे पार करून काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळते. जर दृढनिश्चय केला, संकल्पात शक्ती असेल तर सगळ्या समस्या आपोआप गळून पडतात. कुठलीच समस्या अडथळा बनू शकत नाही. जेव्हा अशा उदाहरणाविषयी आपण ऐकतो तेव्हा आपल्याला देखील आयुष्याच्या प्रत्येक क्षणी एक प्रेरणा मिळत असते. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जानेवारीत उत्साह आणि आनंदाचे लोहडी, पोंगल, मकर संक्रांत, उत्तरायण, माघ बिहू, माघी यासारखे अनेक सण येणार आहेत. या सर्व सणांच्या निमित्तानं संपूर्ण देशात कुठे पारंपरिक नृत्याचा रंग दिसेल, तर कुठे सुगीच्या आनंदात लोहडी दहन केलं जाईल, कुठे आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवले जातील, तर कुठे जत्रेचा आनंद असेल, तर कुठे खेळांच्या स्पर्धा होतील, तर कुठे एकमेकांना तिळगुळ दिला जाईल. लोक एकमेकांना म्हणतील, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ह्या सगळ्या सणांची नावं भलेही वेगवेगळी असतील, पण सर्वांमागची भावना एकच आहे. हे सण कुठे ना कुठे पीक आणि शेतीशी संबंधित आहेत, शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, खेड्यांशी संबंधित आहेत, शेतीवाडीशी संबंधित आहेत. याच काळात सूर्याचं उत्तरायण सुरू होऊन तो मकर राशीत प्रवेश करतो. ह्यानंतर दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो आणि हिवाळ्यातील सुगीचा हंगाम सुरू होतो. आमचे अन्नदाते असलेल्या शेतकरी बांधवांना देखील अनेक अनेक शुभेच्छा. विविधतेत एकता, एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना आपल्या सणांमध्ये सामावलेली आहे. आपण बघू शकतो, आपले उत्सव निसर्गाशी किती एकरूप झालेले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये समाज आणि निसर्ग हे वेगवेगळे नाहीत. इथे व्यक्ती आणि समष्टी एकच आहे. निसर्गाशी असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांचं उत्तम उदाहरण म्हणजे सणांवर आधारित कॅलेंडर. ह्यात वर्षभरातील सण तर असतातच, त्यासोबतच ग्रह नक्षत्रांची माहिती देखील असते. या पारंपरिक कॅलेंडरमधून नैसर्गिक आणि खगोलीय घटनांशी आपला संबंध किती जुना आहे याची माहिती मिळते. चंद्र आणि सूर्याच्या गतीनुसार, चांद्र आणि सौर कॅलेंडरनुसार सणांची तिथी निश्चित केली जाते. जो ज्या कॅलेंडरनुसार कालगणना करतो त्यावर हे अवलंबून असतं. अनेक भागात नक्षत्रांच्या स्थितीनुसार देखील सण साजरे केले जातात. गुढीपाडवा, चेटीचंड, उगादी हे सर्व चांद्र कॅलेंडरनुसार साजरे केले जातात. तर तमिळ पुथांडू, विशू, वैशाख, बैसाखी, पोईला बैसाख, बिहू हे सर्व सण
सौर कॅलेंडरनुसार साजरे केले जातात. आपल्या अनेक सणांमध्ये नदी आणि जलसंवर्धनाला विशेष महत्त्व आहे. छठ हा सण नद्या आणि तलावांमध्ये सूर्याची उपासना करण्याचा सण आहे. मकर संक्रांतीला देखील लाखो करोडो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. आमचे सण आम्हाला सामाजिक मूल्यांची देखील शिकवण देतात. एकीकडे यांचं पौराणिक महत्त्व आहे, तर दुसरीकडे प्रत्येक सण सहजतेनं सामाजिक बंधुभावाची प्रेरणा देऊन जातो. मी आपणा सर्वांना 2019च्या अनेक अनेक शुभेच्छा देतो आणि येणारे सण आपल्याला भरपूर आनंद देतील अशी इच्छा व्यक्त करतो. ह्या सणांना काढलेले फोटो सर्वांसोबत शेअर करा, म्हणजे मग भारताची विविधता आणि भारतीय संस्कृतीचं सौंदर्य प्रत्येकजण बघू शकेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या संस्कृतीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपण अभिमान बाळगू शकतो आणि सगळ्या जगाला अभिमानानं दाखवू शकतो. आणि अशाच गोष्टींपैकी एक आहे आपला कुंभमेळा. तुम्ही कुंभमेळ्याविषयी बरंच काही ऐकलं असेल. चित्रपटांमधून त्याची भव्यता आणि विशाल आकार याविषयी बरंच काही पाहिलंही असेल, आणि ते खरंही आहे. कुंभमेळ्याचं स्वरूप विशाल असतं, जितकं दिव्य तितकंच भव्य. देशविदेशातून लोक तिथे येतात आणि कुंभमेळ्याशी कायमचे जोडले जातात. कुंभमेळ्यात आस्था आणि श्रद्धेचा जनसागर लोटलेला असतो. एकाच जागी देशविदेशातील कोट्यवधी लोक एकत्र येत असतात. कुंभमेळ्याची परंपरा आपल्या महान सांस्कृतिक वारशातून साकारलेली आणि फुललेली आहे. यावर्षी 15 जानेवारीपासून प्रयागराज इथे जगप्रसिद्ध कुंभमेळा आयोजित होत आहे, ज्याची कदाचित तुम्ही सगळेही उत्सुकतेनं वाट बघत असाल. कुंभमेळ्यासाठी आतापासूनच संत महात्मे प्रयागराजला पोहोचू लागले आहेत. गेल्या वर्षी युनेस्कोनं कुंभमेळ्याला मानवतेच्या अद्भुत सांस्कृतिक परंपरांच्या यादीत स्थान दिलं आहे. यावरून आपल्याला त्याच्या जागतिक महत्तेची कल्पना येऊ शकते. काही दिवसांपूर्वी अनेक देशांचे राजदूत कुंभमेळ्याची तयारी बघायला आले होते. त्यावेळी तिथे एकाच वेळी अनेक देशांचे राष्ट्रध्वज फडकवले गेले. प्रयागराजमध्ये आयोजित होत असलेल्या या कुंभमेळ्यात 150 पेक्षा अधिक देशांमधील लोक येण्याची शक्यता आहे. कुंभाच्या दिव्यतेतून भारताची भव्यता संपूर्ण जगात आपल्या विविधरंगी खुणा उमटवेल. कुंभमेळा स्वतःचा शोध घेण्याचं प्रभावी माध्यम आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी अनुभूती होत असते. संसारातल्या व्यावहारिक गोष्टींकडे आपण आध्यात्मिक दृष्टीनं बघतो, जाणून घेतो. विशेषतः युवकांसाठी हा एक खूप मोठा शैक्षणिक अनुभवच असतो. मी स्वतः काही दिवसांपूर्वीच प्रयागराजला गेलो होतो. मी तिथे पाहिलं की कुंभमेळ्याची तयारी अगदी जोमानं सुरू आहे. प्रयागराजचे लोकही कुंभमेळ्याविषयी अत्यंत उत्साहात आहेत. मी तिथे एकीकृत निर्देश आणि नियंत्रण केंद्राचं लोकार्पण केलं. भाविकांना या केंद्रामुळे मोठ्या सुविधा मिळणार आहेत. यावर्षी कुंभमेळ्यात स्वच्छतेवर देखील भर दिला जात आहे. कुंभाच्या आयोजनात श्रद्धेसोबतच साफसफाईकडे लक्ष दिलं गेलं तर त्याचा चांगला संदेश दूरपर्यंत पोहोचेल. यावर्षी भाविक त्रिवेणी संगमातल्या पवित्र स्नानानंतर अक्षयवटाचं पुण्यदर्शन देखील करू शकतील. भाविकांच्या आस्थेचं प्रतीक असलेला हा अक्षयवट कित्येक वर्षांपासून एका किल्ल्यात बंद होता. त्यामुळे इच्छा असूनही भाविक त्याचं दर्शन घेऊ शकत नव्हते. मात्र आता या अक्षयवटाच्या किल्ल्याची दारं सर्वांसाठी खुली करण्यात आली आहेत. मी तुम्हाला आग्रह करेन की जेव्हा तुम्ही कुंभमेळ्याला जाल तेव्हा कुंभमेळ्याचे विविध पैलू आणि रंग दाखवणारे काही फोटो सोशल मीडियावर नक्की अपलोड करा. ते फोटो बघून अधिकाधिक लोकांना या कुंभमेळ्याला जायची प्रेरणा मिळेल. अध्यात्माचा हा कुंभ भारतीय दर्शनाचा महाकुंभ बनो. आस्थेचा हा कुंभ राष्ट्रीयतेचाही महाकुंभ बनो. राष्ट्रीय एकतेचाही महाकुंभ बनो. भाविकांचा हा कुंभ जगभरातील पर्यटकांचाही महाकुंभ बनो. कलात्मकतेचा हा कुंभ सृजन शक्तींचाही महाकुंभ बनो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाविषयी आपल्या सर्व देशबांधवांच्या मनात खूप उत्सुकता असते. त्या दिवशी आपण आपल्याला संविधानाची भेट देणाऱ्या देशातील महान विभूतींचं स्मरण करतो. यावर्षी आपण पूज्य बापूंची 150वी जयंती साजरी करतो आहोत. आपल्यासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती श्री सिरिल रामाफोसा यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. पूज्य बापू आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक अतूट नातं आहे. दक्षिण आफ्रिकेतूनच मोहन महात्मा बनून आले. दक्षिण आफ्रिकेतच महात्मा गांधी यांनी आपला पहिला सत्याग्रह सुरू केला आणि वर्णभेदाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले. त्यांनीच फिनिक्स आणि टॉल्स्टॉय फार्म्सचीही स्थापना केली. तिथूनच संपूर्ण जगात शांती आणि न्यायासाठी आवाज उठवला गेला. 2018 हे वर्ष नेल्सन मंडेला यांचंही जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. त्यांना मडिबा या नावानंही ओळखलं जातं. नेल्सन मंडेला हे संपूर्ण जगात वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यातील एक आदर्श मानले जातात, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आणि नेल्सन मंडेला यांचे प्रेरणास्रोत कोण होते? त्यांना इतकी वर्ष तुरुंगवास सोसण्याची सहनशक्ती आणि प्रेरणा आदरणीय बापूंकडून मिळाली होती. मंडेला यांनी बापूंबद्दल बोलताना म्हटलं होतं, महात्मा गांधी हे आमच्या इतिहासाचे अविभाज्य घटक आहेत, कारण याच ठिकाणी त्यांनी सत्याचा पहिला प्रयोग केला होता. याच ठिकाणी त्यांनी न्यायाप्रती आपला विलक्षण आग्रह सिद्ध केला होता. याच ठिकाणी त्यांनी आपल्या सत्याग्रहाचं दर्शन आणि संघर्षाच्या पद्धती विकसित केल्या. ते बापूंना आपला आदर्श मानत होते. बापू आणि मंडेला दोघेही संपूर्ण जगासाठी केवळ प्रेरणास्रोत नाहीत, तर त्यांचे आदर्श आपल्याला प्रेम आणि करुणेनं परिपूर्ण अशा समाजाच्या निर्मितीसाठी सदैव प्रोत्साहित करतात. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये नर्मदा तटावर केवडिया इथे डीजीपी परिषद झाली. तिथे जगातील सर्वात उंच पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. त्या ठिकाणी देशातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांसोबत साधक बाधक चर्चा झाली. देश आणि देशवासियांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी कशा प्रकारची पावलं उचलली जावीत याबाबत सविस्तर विचार विनिमय करण्यात आला. त्याच दरम्यान मी राष्ट्रीय एकतेसाठी सरदार पटेल पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय एकतेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. सरदार पटेल यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाच्या एकतेसाठी समर्पित केलं होतं. ते नेहमीच भारताची अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहिले. इथल्या विविधतेमध्येच भारताची खरी ताकद एकवटली आहे, असं सरदार पटेल मानत असत. त्यांच्या या भावनेचा आदर करत एकतेच्या या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, 13 जानेवारी हा गुरु गोविंद सिंहजी यांच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे. गुरु गोविंद सिंहजी यांचा जन्म पाटणा इथे झाला होता. आयुष्यातील बराच काळ उत्तर भारत ही त्यांची कर्मभूमी होती आणि महाराष्ट्रात नांदेड इथे त्यांनी अखेर प्राणत्याग केला. जन्मभूमी पाटणा, कर्मभूमी उत्तर भारत आणि जीवनाची अखेर नांदेडमध्ये, अशा प्रकारे एका अर्थानं संपूर्ण भारतवर्षाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला. त्यांच्या आयुष्यावर नजर टाकली तर त्यात संपूर्ण भारताचं प्रतिबिंब पाहायला मिळतं. पिता श्री गुरु तेग बहादूरजी शहीद झाल्यानंतर गुरु गोविंद सिंहजींनी 9 वर्षाच्या लहान वयात गुरुचं पद प्राप्त केलं. न्यायासाठी लढा देण्याचं साहस गुरु गोविंद सिंगजी यांना गुरुकडून वारशाच्या रूपातच मिळालं. त्यांचं व्यक्तिमत्व शांत आणि सरळ होतं. मात्र जेव्हा जेव्हा गरीब आणि दुर्बलांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, त्या प्रत्येक वेळी गुरु गोविंद सिंग यांनी गरीब आणि दुर्बलांसाठी प्रखर लढा दिला. म्हणूनच म्हटलं जातं
की 1.25 से एक लढाऊ, चिडियो सो मैं बाज तुडाऊ, तबे गोविंद सिंह नाम कहाऊ. ते म्हणत असत की दुर्बलांविरुद्ध लढाई करून आपल्या शक्तीचं प्रदर्शन करणं योग्य नाही. मानवाची दुःख दूर करणं ही सर्वात मोठी सेवा आहे असं श्री गुरु गोविंद सिंहजी मानत असत. साहस, शौर्य, त्याग आणि धर्मपरायणतेनं परिपूर्ण असे ते एक दिव्य पुरुष होते, ज्यांना शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचं पुरेपूर ज्ञान होतं. ते एक उत्तम तिरंदाज होते. त्याचबरोबर गुरुमुखी, संस्कृत, फारसी, हिंदी आणि उर्दूसह इतर अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. मी पुन्हा एकदा श्री गुरु गोविंद सिंग यांना वंदन करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, देशात अशा अनेक चांगल्या गोष्टी होत असतात ज्यांची व्यापक स्तरावर चर्चा होत नाही. असाच एक उपक्रम फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण राबवत आहे. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. याच मालिकेचा एक भाग म्हणून FSSAI तर्फे आहाराच्या सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण सवयींना प्रोत्साहन देण्याचं काम सुरू आहे. ईट राईट इंडिया या मोहिमेअंतर्गत स्वस्थ भारत यात्रांचं आयोजन केलं जात आहे. ही मोहीम 27 जानेवारीपर्यंत सुरू राहील. अनेकदा सरकारी संस्थांचा परिचय अतिशय साचेबद्ध पद्धतीनं करून दिला जातो, मात्र त्या पुढे एक पाऊल टाकत FSSAI जनजागृतीबरोबरच लोकशिक्षणाचं काम करीत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. जेव्हा भारत स्वच्छ असेल, आरोग्यपूर्ण असेल, तेव्हाच भारत समृद्ध होऊ शकेल. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक भोजन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. याच संदर्भात FSSAIनं हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावं आणि विशेष करून मुलांना या गोष्टी नक्कीच दाखवा असं मी सांगू इच्छितो. आहाराचं महत्त्व सांगणारं शिक्षण लहानपणापासूनच मिळणं आवश्यक असतं. माझ्या प्रिय देशबांधवांनो, 2018 या वर्षातील हा शेवटचा कार्यक्रम आहे. 2019 या वर्षात आपण पुन्हा एकदा भेटू, पुन्हा एकदा मनातील गोष्टी बोलू. आयुष्य, मग ते व्यक्तीचं असो, राष्ट्राचं असो वा समाजाचं असो, प्रेरणा ही त्या आयुष्याच्या प्रगतीचा पाया असते. अशी नवी प्रेरणा, नवा उत्साह, नवा संकल्प, नवी सिद्धी आणि नवी उंची यासह पुढे जाऊया, पुढे पाऊल टाकूया, स्वतःत बदल घडवूया आणि देशालाही बदलूया. अनेक अनेक धन्यवाद. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.